जय भीम. गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे ओबीसी प्रवर्गाला न्याय, सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन. त्याचे लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर M.R. इंगळे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाला दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी दिलेला निर्णय न्याय, घटनात्मक आणि ओबीसी प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणावर शिक्कामोर्तब करणारा आहे. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे हार्दिक अभिनंदन. ओबीसी समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 साली शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिला. त्यांचा हा संशोधन ग्रंथ म्हणजे त्यांनी सखोल अभ्यासातून शूद्रांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थितीचे केलेले महत्त्वपूर्ण अन्वेषण होय. मनुच्या चातुर्वर्ण व्यवस्थेतील शेवटचा वर्ण म्हणजे शूद्र, ज्याला संवैधानिक भाषेत ओबीसी म्हणून ओळखले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओबीसी समाजाचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा वाटत होता. म्हणून त्यांनी ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोग स्थापन करण्यासाठी अनुच्छेद 340 ची तरतूद केली. संविधान सभेत या तरतुदीला प्रचंड विरोध झाला, पण त्यांनी आपल्या अफाट ज्ञानाच्या बळावर सर्वांना त्यांचे महत्त्व पटवून देऊन अनुच्छेद 340 मंजूर करून घेतला. मात्र संविधान लागू झाल्यानंतरही या अनुच्छेदानुसार आयोग स्थापन केला गेला नाही. म्हणून त्यांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अनुच्छेद 340 अन्वये आयोगाची स्थापना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजीनाम्यामुळे एकच हल्लकल्लोळ माजला. पंडित नेहरूंना हे माहीत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वस्थ बसणार नाहीत. म्हणून त्यांनी 1953 साली दत्तात्रय बाळकृष्ण उर्फ काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. या अहवालातील शिफारशी पाहून आयोग नेमला. या आयोगाने 30 मार्च 1955 साली आपला अहवाल सादर केला. या अहवालातील शिफारशी पाहून डॉक्टर राजेंद्र प्रसाद संतापले आणि पंडित नेहरू नाराज झाले. त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष कालेलकर यांनी मी या शिफारशीबाबत सहमत नाही असे पत्र जोडून अहवाल सादर केला. त्यामुळे तो धुळखात पडला. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर 1 जानेवारी 1979 रोजी नवीन आयोग BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला गेला. या आयोगाने 31 डिसेंबर 1980 रोजी आपला अहवाल सादर केला. या अहवालात 1931च्या जनगणनेच्या आधारे 52% ओबीसींची संख्या निर्धारित करून या समाजाला शैक्षणिक, सेवायोजन आणि राजकीय आरक्षण देण्याची शिफारस केली होती. मात्र 1980 ते 1990 पर्यंत या अहवालाच्या शिफारशी लागू करण्यासाठी काहीही हालचाली केल्या गेल्या नाही. अखेर 7 ऑगस्ट 1990 रोजी तत्कालीन प्रधानमंत्री दिवंगत VP सिंग यांनी मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली. मंडल आयोगाला विरोध. मंडल आयोग लागू झाल्याची घोषणा होताच त्याला प्रचंड विरोध झाला होता. एकीकडे विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलने केली तर BJPने मंडल आयोगाला विरोध म्हणून कमंडल यात्रा काढली. एवढेच नव्हे तर दिवंगत VP सिंग सरकारचा पाठिंबा काढून सरकार पाडले होते. तर दुसरीकडे मंडल आयोगाच्या शिफारसींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. इंदिरा सहाणे विरुद्ध केंद्र सरकार हा खटला खूप गाजला. पण अखेर सर्वोच्च न्यायालयाने 16 नोव्हेंबर 1992 रोजी ओबीसी वर्गाला क्रिमिलेअरच्या अटीवर 27% आरक्षण लागू केले. मात्र तरीही या निर्णयाची प्रामाणिक अंमलबजावणी अजूनही केल्या जात नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. स्थानिक स्वराज्य संस्थात ओबीसी आरक्षण. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या या निवडणुकांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असून महानगरपालिकासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ओबीसींना 27% आरक्षण लागू राहील असा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय समस्त ओबीसी समाजाला फार मोठा दिलासा असून या आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांना फार मोठी चपराक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात ओबीसींच्या आरक्षणाची तरतूद केली असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारवर सोपविली आहे. मात्र सरकार जर ही जबाबदारी पार पाडत नसेल तर न्यायालयाच्या माध्यमातून ओबीसींना मिळालेल्या घटनात्मक अधिकाराचे संरक्षण केले जाते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याची जाणीव होते की सत्तेत येणारे लोक फक्त 5 वर्षासाठी असतात आणि ते समतेच्या आणि मागासवर्गीय समाजाच्या हक्काच्या विरोधी विचारधारेचे
आणि विषमतावादी असू शकतात। एवढा दूरदृष्टीचा विचार करणारे समस्त बहुजनांचे मसीहा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। म्हणून समस्त ओबीसी समाजाने आपल्या खऱ्या उद्धारकर्त्याला समजून घेऊन त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे। आपण SC, ST, VJNT आणि ओबीसी सह सर्व आरक्षणधारी समाजाने एकसंधपणे आणि बंधुभावाने वागल्यास आपले संवैधानिक हक्क तर मिळवू शकतोच, पण देशाची सत्ता देखील आपल्या हातात कायमस्वरूपी राहू शकते। फक्त गरज आहे जातीभेद सोडण्याची आणि बंधुभावाने वागण्याची। पुन्हा एकदा सर्व ओबीसी बांधवांचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे हार्दिक अभिनंदन। जय भारत, जय संविधान, जय भीम। या ठिकाणी माझा हा लेख संपलेला आहे। माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी।